कुर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतर। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार। तर आज मला उद्यापन करायचं आहे, खूप तयारी करायची आहे, रांगोळी काढायची आहे, पूजेची मांडणी करायची आहे। तर उद्यापन आहे, तर मी बायकांना फळ देते, फूल देते आणि काहीतरी एखादी वस्तू देते, कारण मी हळदी कुंकू करत नाही, पण मी दुसऱ्यांकडे जाते। तर मग हा जो शेवटचा गुरुवार असतो ना, त्या दिवशी मी काहीतरी बायकांना वाण म्हणून देते। तर काल मी वाशीला गेली होती, सिडको भवन आहे तिकडे एक्झिबिशन होतं उमेदचं, तर तिकडून मी हे अशी अगरबत्ती घेऊन आलेली आहे आणि खूप सुंदर सुगंध आहे याचा। तर हे देणार आहे बायकांना वाण म्हणून, फळ आणि फूल देणार आहे। तर कलशाची छान सजावट करणार आहे, तर हे वस्त्र परिधान करणार आहे मी कलशाला। तर हा छान खणाचा ब्लाउज पीस आहे। तर मी अजून सामान घेऊन नाही आलेली आहे, पूजेचं सर्व साहित्य, तर त्यासाठी आता मी मार्केटमध्ये जाणार आहे, सर्व साहित्य घेऊन येणार आहे। आणि उद्याची तुला तर ही आहे ना, मी अशी पूजेची मांडणी करून ठेवली। अजून मला कलश सजवायचा आहे, अशी रांगोळी काढली आहे। ब्लाउज पीस आहे ना, अशा मिऱ्या घालून घेतल्यात आणि ह्या अशा कलशावरती आतमध्ये हे करून घेणार आहे। तर मी आता मस्त तयार झाली आणि मला आता पूजा करून घ्यायची आहे। तर कलश सजावट करण्यासाठी जे मी वस्त्र परिधान केले, म्हणजे जो ब्लाउज पीस आहे त्यालाच मॅचिंग माझी साडी आहे। आणि पूजा करण्याआधी मी दूध तापायला ठेवणार आहे, कारण मी ज्या बायकांना बोलवलेलं आहे वाण देण्यासाठी, तर सगळ्यांचा उपवास आहे, तर कुणाला प्रसाद म्हणून शिरा वगैरे तर नाही देऊ शकत। तर मग मी सगळ्यांसाठी मसाला दूध करणार आहे, तर त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर ह्या ब्लाउज पीसच्या मिऱ्या घालून आतमध्ये फक्त एक बाजू टाकून घेतलेली आहे कलशामध्ये, बाकी कलशामध्ये फूल, तांदूळ, हळदी कुंकू सर्व मी टाकून घेतलेलं आहे। कलशाला हळदी कुंकवाची बोटे पण लावून घेतलेली आहे आणि ही असे मराठमोळे दागिने जे आहेत मी कलशाला घालून घेणार आहे।
मी ना इथे दूध तापवून घेतलेलं आहे, 1.5 लिटर हे दूध आहे। तर मस्त मसाला दूध बनवणार आहे। तर थोडंसं दूध मी या वाटीत काढून घेतले कारण यामध्ये थोडंसं केसर भिजत ठेवणार आहे, तर छान कलर पण येईल दुधाला, त्याचा स्वाद पण उतरेल। इथे कढई ठेवली आहे, तर याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते थोडेसे गरम करून घेणार आहे। तर ना केसर दुधामध्ये भिजत घातलेला आहे। गरम दुधामध्ये भिजत घातलं की पटकन त्याचा जो अर्क आहे केसरचा दुधामध्ये उतरतो। तर इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत, काजू बदाम घेतलेले आहेत मी, नंतर चारोळी ॲड करणार आहे, थोडंसं फक्त भाजून घेणार आहे। तर चवीप्रमाणे साखर घेतलेली आहे, 3-4 वेलची यामध्ये टाकलेली आहे साखरेत। साखर आणि वेलची वाटून आता दुधामध्ये टाकून घेणार आहे। आणि मिक्सरचे जे भांडं आहे ना ज्याच्यामध्ये मी साखर वेलची वाटले, त्याच भांड्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते थोडेसे वाटून घेणार आहे आणि मग नंतर ते दुधामध्ये टाकणार आहे। तर इथे जे आहे ना दूध मी गाईचं घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं घेऊ शकता। तसंच यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध पावडरसुद्धा ॲड करू शकता। तर ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे, चारोळी टाकून घेत आहेत। आता जे केसरचं दूध आहे ते पण यामध्ये टाकून घेणार आहे। तर दुधाला ना मी आधीच उकळी घेतली होती, तर सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आता गॅस चालू करून 5 मिनिटे छान उकळी घेणार आहे। दूध चांगलं उकळलं की मग मी गॅस बंद करणार आहे। तर यामध्ये जसं मी वेलची टाकलेली आहे, तर जायफळ पण टाकू शकतो। तर लहान किसणी आहे माझ्याकडे, त्याने मी हे असं जायफळ किसून टाकलेलं आहे आणि आता छान दुधाला उकळी घेणार आहे। तर मसाला दूध तयार होतंय। पुढच्या 5 मिनिटांनी मी गॅस बंद करणार आहे एकदा दुधाला उकळी आल्यानंतर। आणि माझ्या मैत्रिणी येणार आहेत उद्यापनासाठी, तर त्यांना वाण म्हणून तर मी दाखवलेलं आहे मगाशीच काय देणार आहे ते। तर मग मी आता ना शिरा बनवतीये नैवेद्यासाठी पण, आणि मग ज्या स्त्रिया येणार आहेत त्यांना पण मी प्रसाद म्हणून देईल एका पाऊचमध्ये। तर मी ना ही 1 वाटी रवा घेणार आहे आणि याच्या 2.5 पट मी पाणी उकळत ठेवणार आहे। तर मग माझ्याकडे बारीक रवा आहे, जाड नाही आहे। तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे। 1 लहान वाटी रवा आहे, तर त्यामध्ये अर्धी वाटी मी तूप टाकून घेतलं आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे एका बाजूला दुधाला छान उकळी आलेली आहे मसाला दुधाला, आणि गॅस बंद करून घेतेय मी। तूप चांगलं गरम झालेलं आहे, मंद आचेवरतीच गॅस ठेवलेला आहे कारण बारीक रवा आहे, पटकन तो भाजला जातो। तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, चारोळी बदाम काजू आणि मनुके घेतले, थोडेसे परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता रवा टाकला आहे। रवा छान गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे। रव्याबरोबर अजूनच ड्रायफ्रुट्स त्यामध्ये छान भाजले जाणार आहेत। तर 1 वाटी मी रवा घेतला आहे ना, तर मग मी 2.5 वाटी इथे पाणी घेते। 3 वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल, तर बारीक रवा आहे त्यामुळे मी 2.5 वाटी इथे पाणी घेते। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये साखर नाही टाकली, साखर नंतर टाकणार आहे मी जेव्हा रवा शिजेल तेव्हा। याच पाण्यामध्ये वेलची 3-4 वेलची अशा कुटून टाकलेल्या आहेत। पाण्यामध्ये छान त्याचा स्वाद उतरतो, रव्याला पण छान स्वाद येतो। तुम्ही पाहू शकता छान गुलाबी रंगावरती मी हा रवा मस्त भाजून घेतला आहे आणि बारीक रवा आहे त्यामुळे पटकन भाजला जातो। एका बाजूला छान पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे पाणी हळूहळू मी या रव्यामध्ये ओतून घेणार आहे। जेव्हा रव्यामध्ये गरम पाणी ओततो थोडंसं सावधगिरीने करायचं आहे, कारण थोडंसं पाणी पण बाहेर उडतं, त्याच्यामुळे थोडं हळूहळू मी पाणी टाकून घेणार आहे आणि मग पटकन रवा लगेच मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ना त्याच्या गुठळ्या नाही राहणार। छान मिक्स करून घेणार आणि मग नंतर त्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे। 2 मिनिटांमध्ये रवा शिजतो आणि नाही शिजला तरी त्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा साखर पण ॲड करणार आहे। तर 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे आणि छान आता मिक्स करून घेते आणि मग चवीप्रमाणे मी साखर टाकून घेणार आहे। तर साखर टाकल्यानंतर एकदा मी चांगलं मिक्स करणार आहे आणि पुढचे 1 मिनिटे फक्त वाफ देणार आहे। खूप जास्त वेळ आता रवा नाही शिजवणार कारण बारीक रवा आहे, लगेच शिजतो। आणि थोडंसं ना खूप जास्त साखर तर आपोआप वितळून जाणार आहे आणि मग थोडासा हा रवा जो आहे ना छान मऊसूत होतो, त्याच्यामुळे इथून पुढे खूप जास्त रवा शिजवायचा नाही आहे। तर साखर टाकून मिक्स केल्यानंतर 1 मिनिट मंद आचेवरती वाफ घ्यायची। 1 मिनिटामध्ये साखर वितळते
आता गॅस बंद करणार आहे. 1 चमचा तूप टाकून छान मिक्स करून घेणार आहे. इथून पुढे जास्त रवा शिजवायचा नाही आहे. आणि छान साखर बऱ्यापैकी वितळलेली आहे आणि रवा पण मस्त शिरा हा छान मऊसूत असा लागतो. नंतर मग थोडासा कडक होतो जो रवा आहे, खूप अति जास्त शिजल्यामुळे अशा गुठळ्या वगैरे होतात शिऱ्याच्या. तर पण हा जो आहे ना शिरा या पद्धतीने केला तर छान मऊसूत होतो. तर मस्त नैवेद्यासाठी बनवलेला हा जो गुळाचा शिरा आहे तो बनून तयार आहे. तर इथे मी हा राजमा भिजवला होता. छान मस्त राजमा मसाला करणार आहे मी. तर राजमा मसाला, वरण, भात, चपाती आणि गोडाचं तर मी शिरा तर बनवलेला आहे, असं मी जेवण करणार आहे. तर 2 रेसिपी मी तुमच्याशी शेअर केला, गोडाचा शिरा आणि मसाला दूध. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. आता खूप गडबड होणार आहे, माझ्या मैत्रिणी येणार आहेत, नंतर मला जेवण करायचं आहे. तर मग व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.